आरोग्य, एकता आणि प्रेरणेचं ध्येय बाळगून बेळगावमध्ये रविवार दिनांक 12 जानेवारी रोजी लोकमान्य मॅरेथॉन 2025 या स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले होते. शहरातील आरपीडी महाविद्यालयाच्या प्रशस्त पटांगणावर सकाळी ठीक 6 वाजता वॉर्मअप सत्राने या कार्यक्रमाची सुरुवात झाली. लोकमान्य सोसायटीतर्फे आयोजित मॅरेथॉन रन फॉर एज्युकेशनकरिता भारताच्या विविध राज्यातून आलेले आंतरराष्ट्रीय खेळाडूंसह आबालवृद्धांसह तब्बल 3000हून अधिक धावपटूंनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. कार्यक्रमस्थळी सकाळी 6:30 वाजता 10 किलोमीटर, 5 किलोमीटर आणि 3 किलोमीटरच्या मॅरेथॉन स्पर्धेचे फ्लॅग ऑफ भारताच्या सुप्रसिद्ध टेनिसपटू सानिया मिर्झा, तरुण भारत सल्लागार संपादक आणि लोकमान्य कोऑपरेटिव्ह सोसायटीचे चेअरमन डॉक्टर किरण ठाकूर, मराठा लाईट इन्फंट्रीचे ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी, महांतेश कवटगीमठ, आमदार शशिकला जोल्ले, श्रीराम सेना हिंदुस्थानचे रमाकांत कोंडुस्कर, मलगौडा पाटील तसेच लोकमान्य सोसायटीच्या संचालक मंडळांच्या हस्ते करण्यात आले. सदर मॅरेथॉन स्पर्धेसाठी आरपीडी महाविद्यालय ते खानापूर रोड टिळकवाडी येथील मराठा मंदिर ते पुन्हा आरपीडी महाविद्यालय असे 3 किलोमीटर, काँग्रेस रोड टिळकवाडी येथील पॉपिन कॅफेटेरिया 5 किलोमीटर अंतर आणि तिसरी दौड ही उद्यम बाग येथील उत्सव हॉटेल ते पुन्हा त्याच मार्गे आरपीडी महाविद्यालय असा ठेवण्यात आला होता. दरम्यान या मॅरेथॉन प्रसंगी धावणाऱ्या सर्व स्पर्धकांची उत्तम काळजी घेण्यात आली होती. मॅरेथॉनच्या मार्गावर ठिकठिकाणी अँब्युलन्स, प्रथमोपचार, पिण्याचे पाणी इत्यादींची सोय करण्यात आली होती. त्यामुळे या मॅरेथॉनने परिसरातील वातावरणात एक प्रकारचा जल्लोष निर्माण केला होता. पुरस्कार वितरणादरम्यान डॉक्टर किरण ठाकूर यांनी सानिया मिर्झांचे भव्य स्वागत केले. यावेळी डॉक्टर किरण ठाकूर यांनी सांगितले की ही मॅरेथॉन बेळगावच्या ऐतिहासिक भूमीवरील पहिलीच महत्त्वाची स्पर्धा आहे. बेळगाव शहराचे हिल स्टेशन म्हणून वर्णन करताना कित्तूर राणी चन्नम्मा, संगोळी रायण्णा आणि अन्य स्वातंत्र्य सैनिकांसह आपले वडील कैलासवासी बाबूराव ठाकूरांची आठवण करून दिली. यापुढे बोलताना ते म्हणाले, बेळगावच्या इग्नू, आरसीयू आणि व्हीटीयू यासारख्या उच्च दर्जाच्या शिक्षण संस्थांची ओळख अधोरेखित केली. तसेच लोकमान्य सोसायटीच्या दैदिप्यमान अशा 29 वर्षांच्या यशस्वी प्रवासाचाही उल्लेख केला. लोककल्प फाउंडेशनद्वारे ग्रामीण भागातील लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी उत्तम शिक्षण आणि कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन कसं केलं जात आहे याची माहिती दिली. ऑर्गनाइज्ड फर्स्ट टाइम इन बेळगाव मॅरेथॉन रन फॉर एज्युकेशन. वी wholeheartedly welcome world class tennis player Dr. Sania Mirza, Padma Shri, Padma Bhushan awardee and Arjun award winner, and thousands of participants from nearby places, distant places, all dignitaries on the dais and off the dais. Belgaum is known for its cosmopolitan culture and has almost 200 years of rich history. Hindu and Jain temples. Besides, Belgaum was chosen as a hill station by Britishers, surrounded by all kingdoms. Freedom fighters, they fought for India's freedom. Veer Rani Kittur Channamma, Sangoli Rayanna and Nargunkar Bhave. During freedom movement, Lokmanya Gangadharrao Tilak, right hand Gangadharrao Deshpande, Govindrao Yalgi, Pundlikji Katakade, Jeevanrao Yalgi, my father Baburao Thakur, Anna Sahib Latte, Annu Guruji,
Jaydevrao Kulkarni, Barrister Nath Pai, B.R. Suntadkar, several others were fighters against Britishers. Belgaum is hub for education. Lokmanya Society recently initiated Lokakalpa Foundation. We have adopted 32 villages. We had been to Bangladesh to see Muhammad Yunus, how Grameen Bank works. And we started microfinance there. We want to uplift the income of villagers. They should not go to cities for employment. We have gymnasts, wrestlers, Bhimsen Sando and Kalgadgi, hockey players, Bandu Patil and Shankar Lakshman, goalkeeper. Shantaram Jadhav played for Olympics. Cricket and football game, all facilities, sports facilities are available in Belgaum. Lokmanya this year beginning to organize education skill training center. I thank you all participants. Thank you. शेवटी सानिया मिर्झा या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले. या दरम्यान भारतातील आंतरराष्ट्रीय टेनिसपटू सानिया मिर्झा यांनी तरुण भारत न्यूज या यूट्यूब चॅनलला खास मुलाखत दिली. हेल्थ है तो सब है चा संदेश देत त्यांनी आरोग्य आणि शिक्षणाला जसं महत्त्व दिलं जातं तसं खेळाला सुद्धा अधिक महत्त्व देण्यात यावं आणि या निर्णयांवर ठाम राहिलं पाहिजे असंही सांगितलं. आज महिला विविध क्षेत्रात कार्यरत असून अनेक क्षेत्रामध्ये अग्रेसर असल्याचे सांगितले. बेळगाव शहराने मला जे प्रेम आणि सन्मान दिला त्याबद्दल मी आनंदी असून मी पुन्हा बेळगावला नक्की येईन आणि अधिक वेळ घालवेन असे सांगितले. जाता जाता बेळगाव हे हैदराबाद प्रमाणे असल्यानं आपल्याला आपल्याच घरी आल्याचा आनंद होत असल्याचं सांगण्यास त्या विसरल्या नाहीत. क्या कहेंगे इस लोकमान्य के मैराथन के बारे में? मैं बहुत खुश हूँ पहली बात बेलगाम फर्स्ट टाइम आके, और आई थिंक ये जो मैराथन रन्स होते हैं ये हमेशा से ही इस तरह बने जाते हैं कि हम अवेयरनेस फैलाएं हेल्थ के बारे में, मूवमेंट के बारे में. और मुझे इतनी खुशी हुई है यहाँ आके देख के कि इतनी सुबह जहाँ पे सूरज भी नहीं निकला था लोग निकल आए थे और हज़ारों में लोग हैं इधर. तो इट्स ऑलवेज़ वेरी वेरी नाइस टू सी. हमारे जीवन में खेल और फिटनेस किस तरह से मायने रखता है और किस तरह से बदलाव ला सकता है? आई थिंक कि हेल्थ से और फिटनेस से और स्पोर्ट से कंट्री आगे बढ़ती है, और आई थिंक कि हम उसी रास्ते पे हैं. आई थिंक कि जो चीज़ 20-25 साल पहले नहीं देखी जाती थी आज वो काफ़ी ज़्यादा देखी जाती है, जैसे कि इस तरह के मैराथन्स. और आई थिंक कि हेल्थ से, अगर हेल्थ है तो सब है. और आई थिंक कि जितनी ज़्यादा हम बात करें, जितनी ज़्यादा अवेयरनेस फैलाएं अबाउट बीइंग हेल्दी, अबाउट ब्रिंगिंग स्पोर्ट इन योर लाइफ, जितना हम एजुकेशन के बारे में बात करते हैं उतना ही हमें इसके बारे में भी बात करना चाहिए और इसके बारे में अमल करना चाहिए, क्योंकि दोनों ही साथ में आपको एक्सपीरियंस भी मिलता है, लेकिन आपको बहुत सारी चीज़ें सिखाता भी है और आपको हेल्प भी मिलती है. महिलाओं के लिए इस खेल में आगे बढ़ने के लिए आपका क्या राय है और आप आगे जाके क्या करेंगे महिलाओं के लिए? आई थिंक कि महिलाओं के लिए पहले के ज़माने में आई डोंट थिंक महिलाएं पहली चीज़ ये सोचती थी कि स्पोर्ट में जाके एथलीट बनेंगी या चैम्पियन बनेंगी, लेकिन आज वैसी चीज़ नहीं है. आज हमारे सबसे बड़े सुपरस्टार्स महिलाएं हैं स्पोर्ट में, और आई थिंक कि यही इंस्पिरेशंस हैं आजकल के यंग युवा महिलाओं के लिए जो अपने आप को अदर देन जो नॉर्मल प्रोफेशंस होती हैं बनाना चाहते हैं. तो आई थिंक कि मेहनत कीजिए, किसी को आपको ये नहीं बोलने दीजिए कि आप कुछ नहीं कर सकती, क्योंकि अगर आप चाहती हैं या मेहनत करती हैं, कमिट करती हैं, तो स्काई इज़ द लिमिट. आपके जैसे टेनिस पटु और इस टेनिस में आने चाहते हैं उनके लिए क्या कहेंगे? आप यूथ आइकॉन हैं
तो सब युवा और युवती को क्या संदेश देना चाहते हैं? जो बस struggle कर रहे हैं आपसे यही जैसे। बस यही कि आपको डटे रहना होगा, आपको कमिटेड रहना होगा, सैक्रिफाइस बहुत करनी होगी, लेकिन उसका फल हमेशा बहुत मीठा होता है। तो बस मेहनत करते रहिए और निराश नहीं होना, क्योंकि जीतने से पहले सब हारते बहुत हैं और उसके बाद ही आप जीतना शुरू करते हैं। तो आपकी ज़िंदगी में पहला जो हाफ होता है वो हमेशा हार के साथ ही शुरू होता है, लेकिन उसके बाद आप अपने आप में आप बिलीफ रखें तो आप लाइक आई सेड स्काई इज़ द लिमिट। बेलगाम का मौसम आपको कैसा लगा? आप बेलगाम में पहली बार आए, क्या कहेंगे इसमें? बहुत अच्छा है। मुझे तो ऐसे मतलब अभी मैं वही बात कर रही थी, कह रहे थे कि पूरे साल ऑलमोस्ट मौसम बहुत अच्छा रहता है। हैदराबाद में भी ऐसा ही कुछ होता है, तो इट्स फीलिंग वेरी एट होम, इट फील्स वेरी नाइस और या आई वुड लव टू कम बैक हियर मोर लीजरली। और इस लोकमान्य के ऑर्गेनाइजर के बारे में क्या कहेंगे? इतने सारे लोग सुबह आए, आप अभी बात किए। हाँ, मैंने जैसे मैंने कहा, आई थिंक कि जो कॉज के लिए भी रन हो रहा है, हेल्थ के लिए तो हो ही रहा है, लेकिन ये एक नोबल कॉज भी है। और आई थिंक कि लोकमान्य के ऑर्गेनाइजर्स को मैं बहुत ही कंग्रेचुलेशंस देना चाहूँगी कि उन्होंने सोचा और इतने नोबल कॉज के लिए इस चीज़ को किया। एंड जो वो द थिंग्स दैट दे आर डूइंग फॉर द किड्स, द थिंग्स दैट दे आर डूइंग फॉर द विलेजेस, आई वांट टू कंग्रेचुलेट देम। पुरस्कार वितरणावेळी व्यासपीठावर लोकमान्य सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर किरण ठाकूर, टेनिसपटू सानिया मिर्झा, लोकमान्यचे उपाध्यक्ष अजित गरगट्टी, संचालक गजानन धामणेकर, पंढरी परब, सई ठाकूर बिजलानी, प्रीतम बिजलानी, सुबोध गावडे, विठ्ठल प्रभू, सीईओ अभिजित दीक्षित, सीएफओ वीरसिंग भोसले तसेच सीएसओ कर्नल दीपक गुरुंग आदी उपस्थित होते। ही मॅरेथॉन स्पर्धा यशस्वी करण्यासाठी लोकमान्य सोसायटीच्या सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले। तसेच तरुण भारत न्यूज या यूट्यूब चॅनलद्वारे या मॅरेथॉनचे थेट प्रक्षेपण करण्यात आल्याने नागरिकांना घर बसल्या ही रंगतदार स्पर्धा पाहता आली। त्याबद्दल लोकमान्यतर्फे तरुण भारत डिजिटल मीडिया टीमचं कौतुक करण्यात आलं। कार्यक्रमाच्या शेवटी लोकमान्य सोसायटीच्या संचालिका सई ठाकूर बिजलानी यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले। तसेच या कार्यक्रमाच्या प्रायोजकांचे आभार मानले। Thank you so much for making this event a big success. We are very grateful to you all for participating with such great numbers. We actually didn't anticipate this good response, but we are glad. I would like to make one thing clear here, that we are very genuine and non-biased in our work. So winning and losing is a part of game. Please take it with a sportsman spirit. I understand that a lot of people have issues with the numbers, but we have stuck by the rules. We don't know you personally, so we wouldn't want to be biased here. We didn't know who had participated, which part of the race you were. So the results are very genuine. We hope to do similar event next year. So gear up and participate again in this event. I thank all the sponsors. Without you, this event wouldn't have been a great success. We wouldn't have been able to plan it as well. So thank you so much. I hope you also had a good time. I thank all the directors. They have taken out their precious time to be here. And most of all, I would like to thank the entire staff of Lokmanya. Without y'all, this wouldn't be anything. So kudos to you. And I was just talking to the managers. I said now they need to have a run because they were not able to participate as they had to volunteer. So next, I think we should have a special run for the staff, Lokmanya staff. Yes. Also, a big thank you to RPD College for giving us their precious ground. We will make sure that we clean it before we leave, as we are responsible for our nature earth. We also thank Tarun Bharat team. They have been working effortlessly since last night. They've been early here arranging everything. The police administration for being there for our support. The entire government agencies that have been responsible for this event. I hope I've not missed out, and even if I've missed out on somebody, please consider this as our gratitude. Thank you so much. नमस्ते, मी सुनील बिर्जे,
मी सिक्कीमवरून आलेलो आहे लोकमान्य मॅरेथॉनसाठी. मॅरेथॉन खूप चांगली वाटली मला, कारण मी सिक्कीममध्ये प्रॅक्टिस केल्यामुळे हाय अल्टिट्यूड असल्यामुळे तिथं खूप टफ होतं आणि इथं खूप इझी झालेलं आहे मला रनिंगसाठी. अँड थँक्यू सो मच लोकमान्य मॅरेथॉन. नमस्कार, माझं नाव अरविंद अनंत घाटगे. मी 55 आणि अबोवच्या कॅटेगरीमध्ये आज पळलो 10 किलोमीटर. सर्वप्रथम मी लोकमान्य ग्रुपचं अभिनंदन करतोय आणि त्यांचे आभार मानतोय की अशी एखाद्या आमची मॅरेथॉन आम्हाला पाहिजे होती. आम्ही भरपूर मॅरेथॉन पळलोय, पुणा, गोवा, मुंबई, तर ते लोकांच्या मॅरेथॉन वाटल्या, ही आपली मॅरेथॉन अशी वाटली. त्यामुळे आम्ही तरुण भारत ग्रुपला खास करून आमचे चेअरमन श्री किरण ठाकूर यांना आभार मानतोय आणि त्यांना विनंती करतोय की ह्याच्यापेक्षाही मोठ्या प्रमाणात त्यांनी पुढच्या वर्षी कार्यक्रम आयोजित करावा मॅरेथॉन आणि सर्व भागामध्ये याची प्रसिद्धी व्हावी. थँक्यू. हॅलो, माझं नाव ज्ञानेश संदीप बामणे आहे. मी ज्योती सेंट्रल स्कूलमध्ये विद्यार्थी आहे आणि मी लोकमान्यच्या मॅरेथॉनला आलेलो. मस्त मजा वाटली. थँक्यू लोकमान्य. मी 5 किलोमीटर पळलेलो. मी वनिता विनायक जोशी. मी बेळगावच्या टिळकवाडी एरियामध्ये सराफ कॉलनीमध्ये वास्तव्य करत आहे आणि मी रिटायर्ड टीचर आहे. मला मागच्या वेळी सुद्धा 2-3 रोटरी क्लबने आयोजित केलेला, त्यावेळी सुद्धा मला मॅरेथॉनमध्ये फर्स्ट प्राइज मिळालेला. म्हणजे असं आवड आहे मला, कुठल्याही क्षेत्रात मला भाग घ्यायला आणि त्याच्यात सादरीकरण करायला मला खूप आवडतं. आणि दुसरे हे आता तुम्ही जे आयोजित केला म्हणजे सगळ्यांच्यासाठी, मुलांच्या पासून म्हाताऱ्यापर्यंत एकाच वेळी तुम्ही हे आयोजित केला, हे खूप छान वाटलं. आणि तुमचा सहयोग असंच आम्हाला लाभत राहू दे. देव करो, देवाचे आशीर्वाद आपल्या सर्वांना असू दे आणि तुमची हे लोकमान्य सोसायटी आहे जगभर प्रसरू दे. एवढं सांगून म्हणजे 2 गोष्टी. किती किलोमीटर? 3 किलोमीटर. काय अनुभव कसा वाटला तुम्हाला? खूप छान वाटलं. थोडंसं पाय दुखत होते असं वाटतं, पण मी केलं. म्हणजे एज फॅक्टर, माय एज इज 80. नमस्कार, मैं यूपी प्रतापगढ़ से आई हूँ. मेरा नाम कल्पना तिवारी दिव्या है और मैं 10 किलो रनिंग के लिए आई थी. मैंने 46 मिनट में अपनी रनिंग कंप्लीट की और मैं एक साहित्यकार भी हूँ. आपकी इसकी इन्फॉर्मेशन कहाँ से मिली? सर, बैनर से. हाँ, यहाँ पे एक फ्रेंड है मेरी, उसने बैनर भेजा था तो हम आए थे. और यहाँ पे बहुत ही अच्छे से किया है, बहुत पूरी ईमानदारी से, कोई चीटिंग नहीं है. बहुत अच्छा लगा हमें. सभी को नमस्कार. मेरा नाम है नीना इसी. मैं मातेश नगर की रहने वाली हूँ. मुझे दिस लोकमान्य has organized this event. I'm very happy because it's a inspiration and motivation to each and every one of Belgamist. Since I think last 5-6 years only this such type of marathon is taking place in Belgaum. And what we say is nowadays, health is wealth. I'm 64 years old. It is motivation of one person who is my cousin. This Dr. Ashok. He's a doctor working for Dharavi people for the past 40 years. He's running 35 marathons. I'm very grateful to Lokamanya for organizing this, and I'm thankful. It's make it an event for every year. Thank you once again. माझं नाव सचिन चव्हाण. मी सांगलीतून आलेलो आहे. मी रनरच आहे, पण इथले गेल्या वेळी 25 किलोमीटर केल्यानंतर जरासं इकडे बेळगावला याची इच्छा झाली. मी ऑनलाईन बघितल्यानंतर कसं मला आवड आहे रनरची, त्यामुळे मी इथं आणि खूप मस्त सगळं अनुभव व्यवस्थित, सगळं डिहायड्रेशन पॉइंट हे सगळे व्यवस्थित आहेत आणि मजा पण खूप आली. 10च्या ऐवजी माझं एक पुढचं 21 किलोमीटर पण आपण वाढवावं, कारण आम्ही लांबून येतो, जरासं लांब मजा येते आणि जरासं आलं मस्त झाले. मॅरेथॉन छान झाली, खूप मस्त आहे आणि मग मस्त आनंद वाटला. आणि पब्लिक पण भरपूर होतं. पब्लिकचा पण मला इथला अनुभव आला चांगला आहे. सर्व पब्लिक मला आनंद दिला, त्यामुळे चांगल्याने सहकार्य केलं. मी मला माहित नव्हतं अनुभव येतो, त्यामुळे सगळ्यांना विचारत मला सगळ्यांनी महत्वाचं चांगलं मस्त वाटलं. थँक्यू. एक नंबर मस्त बेस्ट. मी गजानन ज्योतिबा चिंचोळकर. माझं वर्ष 66 आणि मी बेळगाव कोणाकडे आलेलो आहे आणि मी 3 किलोमीटर भाग घेतला होता. त्यामध्ये मला असं आढळून आलं की सगळ्या लोकांनी यामध्ये भाग घेऊन आपलं शारीरिक तंदुरुस्त राहायला पाहिजे. हा उपक्रम उत्कृष्ट आहे. दरवर्षी हा उपक्रम लोकमान्याला लाभावा अशी विनंती. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.